बुलढाणा जिल्ह्यातील उमापूर ग्रामपंचायत अंतर्गत फत्तेपूर परिसरात हातपंप बसविण्याच्या कामावरून मोठा वाद निर्माण झाला आहे। हातपंपासाठी पैशाची मागणी केल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील उमापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या फत्तेपूर परिसरात हातपंप बसविण्याच्या कामावरून गंभीर आरोप समोर आले आहेत। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार मंजूर झालेला हातपंप बसविण्यासाठी 5,000 रुपयांची मागणी करण्यात आली। नागरिकांनी ही आर्थिक मागणी मान्य करण्यास नकार दिल्यानंतर संबंधित हातपंप दुसऱ्याच ठिकाणी बसविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। फत्तेपूर परिसरात आधीपासूनच पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असून महिला आणि नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। प्रशासनाने मंजूर केलेल्या सुविधांचा वापर वैयक्तिक आणि राजकीय कारणांसाठी होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि फत्तेपूर परिसरात तातडीने हातपंप बसवावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। सरपंच बोले हमको 5,000 रुपये दो, तुम्हारे गांव में करने लगा तो बोल दिए। हाँ पैसे बोले थे, ऐसा मैंने सुना तो पैसे बोल रहे थे। हमारा बाया फिर वो नदी पर से पानी लाता। अच्छा। तो वो झीरा भी हट गई अभी। हाँ। पाप से होना हमारे को